कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या गुंडांनी महाराष्ट्रातील एसटी व चालकाच्या तोंडाला काळं फासल्याचा संतापजनक प्रकार काल रात्री घडला. पुणे बेंगलोर महामार्गावर घडलेल्या या घटनेचा थरार सांगितलाय कोल्हापूर विभागातील त्या एसटी मधील चालक व वाहकांनी. माझे नाव प्रशांत तुकाराम थोरात, वाहक कोल्हापूर आगार. आमची बस बेंगलोर ते मुंबई असे चालली होती. बेंगलोर ते मुंबई असे चालली असताना चित्रदुर्गाच्या मागे 10 किलोमीटर जवळजवळ 4 ते 5 गाडी भरून कन्नड वेदिकाचे असे कोणतरी लोक आले. त्यांच्या गळ्यात पिवळा लाल स्कार्फ होता. त्यांनी गाडीला आडवी भरून ड्रायव्हरला गाडी साईडला घेण्यास भाग पाडली. गाडी साईडला घेण्यास भाग पडली. त्यांनी त्यांच्याप्रमाणे काहीतरी कन्नड वेदिकाच्या घोषणा देत होते. त्यांच्या घोषणा देत होते त्यात बऱ्यापैकी लोकांच्या हातात काळा स्प्रे असलेलं ऑइल बॉन्ड जो होतं, ज्यांनी एसटीवर जिथे एसटी महाराष्ट्र लिहिले त्याला काळे पूर्णपणे फासण्याचं काम केलं. व त्याचबरोबर पुढे जाऊन चालकाला केबिनमधून बाहेर काढून त्याला विचारलं की तुम्हाला कन्नड आता आहे का? ते म्हणले कन्नड नाही, मराठी किंवा हिंदी. त्यामुळे त्याला मारहाण केली. परत त्याला तोंडाला काळं फासण्याचं काम केलं. त्यांचं जवळजवळ 20-25 मिनिटं हे गोंधळ सुरूच होता. त्यानंतर चालकाची तब्येत जरा खालावली. त्यांना हळूहळू आम्ही जाऊन त्यांना चित्रदुर्ग सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं. तसेच आम्हाला आमच्या प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोन येत होते. वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलं आणि तिथल्या KSRTCच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांना सोय करण्याचे त्यांना इस्टिमेशन दिले. आमच्या प्रशासनाने त्यांना वरच्या लेवलला त्यांना जसं निर्देश दिले होते. पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो. 3-3:30-4 वाजेपर्यंत तिथेच होतो आम्ही. गाडीत पूर्णपणे सगळे भयभीत झाले होते. पूर्णपणे भयभीत झाले. वातावरण तसं होतं तिथं. आणि तिथं भाषेचा वाद असल्यामुळं, शब्दाची अडचण असल्यामुळं तिथलं सुद्धा आम्हाला काय कळत नव्हतं आणि आम्हाला सुद्धा त्यांना सांगता येत नव्हतं. त्यावेळी आम्हाला महाराष्ट्रातून कर्नाटकात KSRTC किंवा पोलीस प्रशासन यांना वारंवार संपर्कात करून त्यांनी आम्हाला धीर दिला आणि सुखरूपपणे आम्हाला महाराष्ट्रात आणण्यास त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि त्यांनी आम्हाला सुखरूपपणे महामंडळानं इथं घेऊन आले. त्याबद्दल महामंडळाचे प्रशासन अधिकाऱ्यांचे आभार. बेंगलोरवरून येत असताना चित्रदुर्गच्या मागे 10 किलोमीटर गाडी आली. गाडी आल्यानंतर तिथे चार 4 व्हीलर आल्या. तिने गाडी मागच्या रस्त्याकडला अडवली. अडवल्यानंतर ती आपण माणसं उतरल्यानंतर मग ती घोषणा ती चालू झाली त्यांची. मग मला खाली घातला. गाडी दरवाजा लॉक होता. लॉक काढला आणि खाली घातला. खाली घातल्यानंतर मग मला विचारलं कन्नड येतो का? नाही म्हणलं. मग ती म्हणले, मग मी म्हणलो हिंदी म्हणल्यानंतर मला मारायला चालू. मारून परत तोंडाला काळा कलर फासला. पेंट होता तो डोळ्यात गेला. त्यानंतर तुम्ही कुठे गेला? पोलीस आले नव्हते. मी चित्रदुर्ग स्टँडला गेलो. तिथनं बरं आमच्या चित्रदुर्गच्या ST ह्याला कर्नाटक ST प्रशासनाला कळवलं. तिकडे फोन केला आमच्या इथं. मग त्यानंतर पोलीस आले. मग पोलिसांनी सहकार्य केलं. ते काय रस्त्याला होतं ते सकाळी. हो, 3 वाजेपर्यंत पोलिसांची प्रोसेस चालू होती. प्रवासी किती होते गाडीत? 10 भास्कर हरी जाधव. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य व कृषीपूरक व्यवसायांचे परिपूर्ण प्रदर्शन. प्रत्येक वर्षी भीमा कृषी 2025 भव्य कृषी व पशु प्रदर्शन 21, 22, 23 व 24 फेब्रुवारी 2025. स्थळ मेरीवेदर ग्राउंड, कोल्हापूर.